निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत। मात्र आत्मचिंतन ज्याला म्हणता येईल ते खऱ्या अर्थानं पुण्यात आज घडलंय। राज ठाकरे मनसे प्रमुख आज पुणे शहरामध्ये आले होते आणि संबंध राज्यातल्या उमेदवार अर्थात पराभूत झालेले असले तरी उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांशी त्यांनी बातचीत केली, संवाद साधलाय। आपल्यासोबत साईनाथ बाबर जे उमेदवारही होते पुण्याचे शहराध्यक्ष, याशिवाय आणखी सहकारी कार्यकर्ते आहेत। काय नेमकं आज राज साहेबांनी तुमच्याकडून ऐकून घेतलंय मला सांगा। खरं तर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे घडलेलं आहे मागच्या 5 वर्षामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडीने केलेलं तोडाफोडीचं राजकारण असेल, जातीपातीचं राजकारण असेल, एक एवढं निगेटिव्ह वातावरण असताना सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एवढी कमी मतं पडली। खरं तर याचं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपापली परिस्थिती लोकांनी समजून सांगितली। खरं तर मी ज्या मतदारसंघामधून लढलो हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघामधले जे चालू आमदार होते त्या ठिकाणी ते कधी लोकांमध्ये गेले नाही ना, त्यांची विकास कामं होती। आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जात होतो तो म्हणणं होतं की आम्हाला बदल हवा आहे, नवीन लोक हवीत। आणि ज्या पद्धतीने निकाल लागला आहे खरं तर एकदम विरोधात होता की ज्या लोकांना तो उमेदवार तो आमदार नको होता ते लोक निवडून आले। त्यामुळे आमच्या मनातसुद्धा EVM बद्दल शंका तयार झालेली, कारण लोकांमध्ये संभ्रम होता की याला निवडून द्यायचं नाही। ज्या पद्धतीने निकाल आले ते आम्ही माननीय राजसाहेबांसमोर मांडलेले आहेत आणि राजसाहेब येत्या काळात त्याची भूमिका मांडतील। म्हणजे संबंध राज्यामधल्या लोकांचं म्हणणं राजसाहेबांनी ऐकून घेतलं। निकालानंतर त्यांची अगदी म्हणजे 2 शब्दामध्ये प्रतिक्रिया आली होती की अविश्वसनीय सगळं आहे। आज त्यांची काय साधारणपणे भावना आहे, प्रतिक्रिया आहे? कारण तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलंय त्याने त्यांच्या बाजूने काय त्यांनी सांगण्यात आलं? साहेब आज प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा त्यांची भावना मांडण्यासाठी इथे नव्हते आले। आज साहेब आले होते जवळजवळ सर्व महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातले सर्व उमेदवार आणि मेन पदाधिकारी, मुख्य पदाधिकारी आहेत, त्यांची जी काय भावना आहे आणि त्यांची या निवडणुकीबाबत जी काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्यासाठी साहेब या ठिकाणी आले होते। याच्यामध्ये सर तुम्ही सुद्धा बघू शकता, पत्रकारितेमध्ये काम करत असताना किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक ट्रेंड होता। या निवडणुकीपूर्वी असं बोललं जात होतं की मी भाजप किंवा शिंदे सेनेवरती नाही बोलणार, पण एक साधी गोष्ट सगळीकडे बोलली जात होती की या निवडणुकीनंतर अजित पवारांचा सुपडा साफ होईल। हे आपण खूप कॉमनली ऐकत होतो, त्यांची लोकंसुद्धा हे बोलत होती। त्यामुळे बऱ्याच वेळा शरद पवार गटातले बरेच आमदार किंवा नेते हे अजित पवार गटात गेले नाहीत। निवडणुकीपूर्वी जे म्हणत होते की अजित पवारांचा सुपडा साफ होईल, त्या अजित पवारांना 3 नंबरचे आमदार निवडून यावेत, हे खरंच अविश्वसनीय आहे। याबाबत नक्कीच काहीतरी एखादी चिकित्सा झाली पाहिजे किंवा काहीतरी अभ्यास झाला पाहिजे। टेक्नॉलॉजी आहे, काही होऊ शकतं। टेक्नॉलॉजी बनवणारा पण माणूस असतो, ती चालवणारा पण माणूस असतो आणि त्याच्यामध्ये बिघाड करणारा पण माणूस असतो। सो या टेक्नॉलॉजीवर किती विश्वास ठेवायचा आणि त्याच्या आपण किती अभावी जायचं ही आता विचार करण्याची वेळ आहे। कारणं अनेक असतील, मला सांगा निवडणुकीमध्ये आलेलं जे अपयश आहे त्यामध्ये आता कार्यकर्ता निश्चितपणे काही प्रमाणामध्ये त्याच्यात निराशा पसरणी असण्याची शक्यता आहे। राज ठाकरे या सगळ्यातून कशा पद्धतीने तुम्हाला बाहेर काढतील असं वाटतं? पुनश्च हरिओम राज ठाकरे म्हणतील का? नाही, नक्कीच आम्ही सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊनच या पक्षामध्ये 18 वर्षापूर्वी आलेलो आहोत आणि आज देखील आम्हाला एकच विश्वास आहे, सन्माननीय राज ठाकरेंवरती आम्हाला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की आमचा नेता यातनं सुद्धा आम्हाला बाहेर काढेल। आजची जी परिस्थिती पाहता आज एकही महाराष्ट्रातला माणूस सन्माननीय राजसाहेबांविषयी वाईट शब्द बोलत नाही आहे किंवा राजसाहेबांविषयी कुठल्याही की राजसाहेबांची काही चुकी असेल किंवा पक्षाची काही भूमिका असेल चुकीची असेल असं कोणी बोलत नाही आहे। प्रत्येकाला जसं आमच्यांनी सांगितलं आम्हाला EVMवरती संशय आहे आणि निश्चित या EVMमध्ये घोटाळा झालेला आहे। मी स्वतः एक IT कंपनीमध्ये काम करणारा एम्प्लॉई या पक्षामध्ये काम करतो, ERPवरती मी काम करतो, त्यामुळं मला निश्चित माहिती आहे ज्या पद्धतीने सांगितलं की ERP ही टेक्नॉलॉजी माणूसच बनवत असतो, याच्यामध्ये निश्चितप्रमाणे घोटाळा आहे। अशा पद्धतीचं अद्भुतपूर्ण यश भारतीय जनता पार्टीला मिळणं संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित नव्हतं। मला एक सांगायचं, ज्यावेळेला पोस्टल वोट चालू होता, पोस्टल वोट चालू असताना जर महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 उमेदवार आणि महायुती जर समान चालले होते, पोस्टल वोट करणारी पण माणसंच होती, जरी ती कमी प्रमाणात मतदान केलं पोस्टल वोट करणारी माणसंच होती, त्याच्यामध्ये जर बरोबरीमध्ये चाललं होतं मग अशा अद्भुतपूर्ण यश भारतीय जनता पार्टीला मिळणं अनपेक्षित होतं। आम्हाला EVMवरती 100% संशय आहे, तफावत आहे। मला एक सांगा की राजसाहेब आता पुन्हा कधी म्हणजे काय स्वरूपाची भूमिका आणि कधी मांडणार आहेत? कारण हे सगळा संभ्रम जो आहे निर्माण झालेला तो निश्चितपणे सर्वसामान्य मतदार असू देत किंवा मनसैनिक आहे त्यांच्या मनामध्ये, राजसाहेब पुढची भूमिका कधी स्पष्ट करणार? राजसाहेबांनी आत्ताच आम्ही ज्यावेळेस बोललो की बऱ्याच पत्रकार बांधव आम्हाला विचारत असतात
एक 2-3 दिवसामध्ये म्हणले आपली भूमिका आपण स्पष्ट करणार आहोत. त्यांचं म्हणणं आहे ते मांडणार आहेत. मला वाटतं तुमच्या पत्रकार बांधवांची प्रेस घेऊनच ते नक्कीच मांडतील. पण जे घडलेलं आहे ते तुम्ही तर वातावरणात पुणे शहरात आपण राहतो. पुणे शहरातला सर्वसामान्य माणूस कुठेही जल्लोष करताना दिसत नाही. एवढं मोठं अद्भुतपूर्ण यश मिळालं, पण फक्त त्यांचे कार्यकर्ते जल्लोषात आहे. मला वाटतं हे एकदम चुकीचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं आलं की ज्या गावातला उमेदवार होता त्या गावातले सुद्धा मतदान नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. मला वाटतं EVMवर संपूर्ण डाऊट आहे. तर संशयाचं धुकट दाटून आलेलं आहे आणि हे धुकं राज ठाकरे आता कशा पद्धतीनं दूर करतात किंवा कार्यकर्त्यांसमोर त्याविषयी मत किंवा भूमिका मांडतात हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.